तर लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या यात्रेचा 7वा टप्पा येतो, तो म्हणजे ओझरच्या विघ्नेश्वराकडे। तर गोष्ट अशी सांगितली जाते की राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी एक यज्ञ केले होते आणि हे यज्ञ बघून इंद्रदेव घाबरले। त्यांनी या यज्ञामध्ये विघ्न आणण्यासाठी एका विघ्नासुर राक्षसाची निर्मिती केली। तर या विघ्नासुराने एक पाऊल पुढे जाऊन इतर जे ऋषीमुनी होते त्यांच्या यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली। तर हे सगळे ऋषीमुनी घाबरले आणि त्यांनी गणपती बाप्पांना विनंती केली की तुम्ही या विघ्नासुर राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे। तर गणपती बाप्पांनी त्या विघ्नासुर राक्षसाबरोबर लढाई केली आणि त्याचा पराभव केला। पराभूत झालेला विघ्नासुर गणपती बाप्पांकडे शरण गेला। त्यामुळे गणपती बाप्पांनी त्याला एका अटीवरती सोडण्याचा निर्णय घेतला। गणपती बाप्पांनी त्याला सांगितलं, जिथे कुठे माझी पूजा किंवा प्रार्थना केली जाते तिथे तू कोणत्याही कार्यामध्ये विघ्न आणणार नाही। म्हणूनच आपण बघतो की कोणतेही कार्य किंवा पूजा करण्याआधी आपण गणपती बाप्पांची प्रार्थना करतो, जेणेकरून त्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही। त्यानंतर विघ्नासुराने गणपती बाप्पांकडे विनंती केली की तुम्ही माझ्या नावाने इथे वास्तव्य करावे। म्हणूनच गणपती बाप्पांनी विघ्नहर्ता या नावाने त्या ठिकाणी वास्तव्य केले। तीच ती जागा जिला आपण आज ओझर म्हणून ओळखतो। तर ओझरच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यानंतर आपण आपल्या अष्टविनायक यात्रेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतो, तो म्हणजे रांजणगावचा महागणपती। तर जाणून घेऊया तिथली एक इंटरेस्टिंग गोष्ट। त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे।